गुड मॉर्निंग स्टुडंट्स. कंटिन्यू विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. मागच्या सेशनमध्ये बेटा आपण पिन डायग्राम बघितली होती. पिन डायग्राम प्लीज सगळ्यांनी मागच्या सेशनमध्ये जाऊन ती पिन डायग्राम पण काढून घ्यायची बेटा. ठीक आहे. आता पिन डायग्राम बद्दलचे आपले छोटे छोटे काही मुद्दे आहेत. आजचं पण सेशन छोटंसं असेल. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली पिन आहे बेटा तुमची XTL1. XTL1 ही जी पिन आहे बेटा ही इनपुट पिन आहे. ही इनपुट दोन गोष्टींकडनं घेते. पहिले तो इनपुट कोणाकडनं घेईल बेटा? इन्व्हर्टिंग ऑसिलेटर एम्प्लिफायर कडनं. आणि अजून एकदा तो इनपुट कोणाकडनं घेतो बेटा? क्लॉक जनरेटर कडनं. म्हणजे XTL1 इनपुट दोन गोष्टींकडनं घेऊ शकतं. पहिले तर कुठलं बेटा? इन्व्हर्टिंग ऑसिलेटर एम्प्लिफायर कडनं इनपुट घेता येईल किंवा अजून एक कोणाकडनं घेता येईल बेटा? क्लॉक जनरेटर कडनं. अजून एक कोणाकडनं घेता येईल? क्लॉक जनरेटर कडनं. ठीक आहे. छोटे छोटे कन्सेप्ट आहेत म्हणून एकदम सगळे घेऊन घेऊ, मग नंतर लिखापडी करू. ठीक आहे. पुढचं XTL2 जी आहे ही आहे बेटा आउटपुट पिन आहे. हे आउटपुट कोणाकडे जातं बेटा माहिती आहे का? पुन्हा इन्व्हर्टिंग ऑसिलेटर एम्प्लिफायर कडे. पुन्हा आउटपुट कोणाकडे जातं? इन्व्हर्टिंग ऑसिलेटर एम्प्लिफायर कडे. पुढचं EA चा बार ऑब्लिक VPP. आता बेटा ह्या बारचं मिनिंग काय ते समजून घ्या. सपोज कुठलीही पिन आली, सपोज मी EA चा बार म्हटलं बेटा. ठीक आहे. EA चा बार याचं मिनिंग काय झालं बेटा माहिती का? ज्या वेळेस इथे याला बार म्हणतो बेटा आपण, ज्या वेळेस हा असा बार आला ना, याचं मिनिंग आहे बेटा हा ऍक्टिव्ह आहे म्हणजे हा काम करेल, पण कशाला बेटा? झिरोला हा काम होतो. ठीक आहे. आणि 1 असेल तर हा काम करणार नाही. झिरोला काम करेल पण 1 ला काम होणार नाही. आतापर्यंत कसं झालं? सपोज मी ही पिन घेतली XTL1. नीट कन्सेप्ट समजून घ्या बेटा. XTL1 चं काम कधी होईल बेटा? 1 असेल तर काम होत जाईल, 0 असेल तर काम होणार नाही. राईट. XTL1 काम कधी करेल? 1 असेल तर काम होईल, 0 असेल तर काम होणार नाही. तसंच EA च्या बारचं तसं नाही होत. उलटी पिन आहे बेटा ही. उलटी म्हणजे कशी? 1 ला काम नाही होणार पण 0 ला काम होईल. म्हणून आम्ही याला काय म्हणतो बेटा? ऍक्टिव्ह लो पिन. याला नाव काय बेटा? ऍक्टिव्ह लो. म्हणजे ऍक्टिव्ह आहे पण कशाला बेटा? लो ला. लो ला म्हणजे काय? 0 ला. आणि ही जी पिन आहे आपण याला काय म्हणतो बेटा? ऍक्टिव्ह हाय. जर याच्यावरती बार नाही आला तर सगळ्या पिना तुमच्या ऍक्टिव्ह हाय असतात. ऍक्टिव्ह हाय म्हणजे काय? ऍक्टिव्ह असेल पण कधी ऍक्टिव्ह असेल बेटा? हायला. हाय म्हणजे काय बेटा? 1 ला ती ऍक्टिव्ह असते पण 0 ला ऍक्टिव्ह नसते. पण जर EA चा बार असं म्हटलं तर बार आला तर समजायचं की ऍक्टिव्ह लो पिन आहे. ऍक्टिव्ह लो पिन म्हणजे ऍक्टिव्ह आहे म्हणजे काम होईल पण कशाला बेटा? 0 ला काम होईल. ज्या ठिकाणी बार आला समजायचं ती ऍक्टिव्ह लो पिन आहे. लक्षात आलं? ज्या ठिकाणी बार आला तर समजायचं ऍक्टिव्ह लो पिन आहे. खूप महत्वाचा कन्सेप्ट एक्सप्लेन केला. खूप महत्वाचा कन्सेप्ट एक्सप्लेन केलेला आहे. बरं, आता इथे EA चा बार ऑब्लिक VPP. EA चा बार ऑब्लिक VPP बेटा ही जी पिन आहे ना ही दोन गोष्टींकडे कनेक्टेड असते. एक तर VSS ला कनेक्टेड असेल, नाही तर एक तर VCC ला. ठीक आहे. पुन्हा एकदा EA चा बार ऑब्लिक VPP ही जी पिन आहे ती दोन गोष्टींकडे कनेक्टेड असते. एक तर VSS ला कनेक्टेड असेल, नाही तर VCC ला. VSS ला कनेक्टेड असेल ना बेटा, इट विल फेच द कोड. म्हणजे 8051 त्यावेळेस फेच करेल कोड. कोणाकडनं बेटा? एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी कडनं. म्हणजे हा फेचिंग करेल. ठीक आहे. याच्यामध्ये पण फेचिंगच होतं. 8051च फेच करतं. पण याच्यामध्ये फेचिंग कोणाकडे होईल बेटा? फ्रॉम एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी. तेच VCC ला कनेक्टेड असेल तर 8051 फेच करेल कोणाकडनं बेटा? फ्रॉम इंटरनल प्रोग्राम मेमरी कडनं तो फेच करेल. पुन्हा एकदा EA चा बार ऑब्लिक VPP ही पिन एक तर VCC ला कनेक्टेड असेल नाही तर VSS ला कनेक्टेड असेल. जर ती VSS ला कनेक्टेड असेल तर 8051 will fetch the code from external program memory and if it is connected to the VCC 8051 will fetch the code from the internal program memory. लक्षात आलं? पुन्हा एकदा EA चा बार ऑब्लिक VPP एक तर VSS ला कनेक्टेड असेल नाही तर VCC ला कनेक्टेड असेल. जर ती VSS ला कनेक्टेड असेल तर त्यावेळेस 8051 will fetch the code from the external program memory and if it is connected to the VCC then 8051 will fetch the code from the इंटरनल प्रोग्राम मेमरी. कळालं बेटा? नेक्स्ट पुढचं VPP ने बेटा हा सप्लाय व्होल्टेज रिसीव्ह करतो. ते सप्लाय व्होल्टेज कितीचं असतं बेटा? 12.75. ते सप्लाय व्होल्टेज कितीचं असतं? कंपल्सरी 12.75 चं व्होल्टेज असतं. त्या व्होल्टेजला एक नाव आहे. त्या व्होल्टेजला अजून एक नाव काय बेटा? म्हणजे त्या व्होल्टेजला नाव काय आहे? प्रोग्रामिंग सप्लाय व्होल्टेज किंवा प्रोग्रामिंग व्होल्टेज असं पण त्याला म्हटलं जातं. त्या व्होल्टेजला अजून एक काय नाव बेटा? प्रोग्रामिंग व्होल्टेज असं पण त्याला म्हटलं जातं. पुन्हा एकदा VPP बेटा सप्लाय व्होल्टेज घेतं. इट विल रिसीव्ह द सप्लाय व्होल्टेज ऑफ कितीचं व्होल्टेज असतं ते? 12.75 व्होल्ट विच इज ऑल्सो नोन एज त्याला अजून एक नाव काय बेटा? प्रोग्रामिंग व्होल्टेज. त्याला अजून एक काय नाव आहे? प्रोग्रामिंग व्होल्टेज. त्याला अजून एक काय नाव आहे बेटा? प्रोग्रामिंग व्होल्टेज. कळालं? ओके. नेक्स्ट पुढची पिन आहे बेटा PSEN चा बार. जे मी तुम्हाला आता इथे एक्सप्लेन केलं तेच इथे सांगतोय. PSEN चा बार
ही ऍक्टिव्हेट कधी असेल बेटा, 1 असेल तर डीऍक्टिव्हेटेड असेल. का? ऍक्टिव्ह लो पिन आहे ना, बाळाला. बाळ म्हणजे काय, ऍक्टिव्ह कधी असेल, 0 ला. म्हणजे 0 असेल तर ऍक्टिव्हेट झाली, 1 असेल तर डीऍक्टिव्हेट झाली. लक्षात आलं? 0 असेल तर ऍक्टिव्हेट झाली, 1 असेल तर डीऍक्टिव्हेट झाली. डीऍक्टिव्हेट असताना इट विल फेच द कोड फ्रॉम इंटरनल प्रोग्राम मेमरी आणि 0 असताना इट विल फेच द कोड फ्रॉम द एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी. लक्षात आलं? पीएसएनचा बाळ एक तर 1 असेल किंवा एक तर 0 असेल. 1 असेल तर डीऍक्टिव्हेटेड असेल. का? बाळ आहे, बाळचं मिनिंग काय, ऍक्टिव्ह लो आहे. म्हणजे ऍक्टिव्ह लो कशाला, 0 ला ऍक्टिव्ह असेल, 1 ला ती डीऍक्टिव्ह असेल. जेव्हा ती डीऍक्टिव्ह असेल इट विल फेच द कोड फ्रॉम इंटरनल प्रोग्राम मेमरी आणि जेव्हा 0 असेल इट विल फेच द कोड फ्रॉम द एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी. लक्षात आलं? 1 असेल तेव्हा ते डीऍक्टिव्हेटेड असेल आणि इट विल फेच द कोड फ्रॉम द इंटरनल प्रोग्राम मेमरी. 0 असेल, ऍक्टिव्हेटेड असेल, इट विल फेच द कोड फ्रॉम द एक्सटर्नल प्रोग्राम मेमरी. पुढची पिन आहे बेटा एएलई ऑब्लिक प्रोग्रामचा बार. कुठली आहे? एएलई ऑब्लिक प्रोग्रामचा बार. आता इथे तुम्हाला कळतंय एकच पिन दोन कामं करते. एकच पिन दोन म्हणजे एकच पिन बेटा ती दोघं कामं कधी होईल, जर 1 असेल तर एएलईचं काम होईल, 0 असेल तर प्रोग्रामिंगचं काम होईल. का? प्रोग्रामचा बार आहे ना, बारचं मिनिंग काय झालं, 0 ला काम करेल. मग ऑटोमॅटिक ही जर पिन 0 ला काम होतीये तर 1 असताना एएलई ची पिन काम करेल. लक्षात आलं? म्हणजे एकच पिन आहे पण तिचे फंक्शन्स दोन आहेत. मग 0 असेल तर प्रोग्रामिंग म्हणजे प्रोग्रामचा बारचं फंक्शनिंगचं काम होईल, 1 असेल तर एएलईचं फंक्शनिंगचं काम होईल. पुन्हा एकदा एएलई ऑब्लिक प्रोग्रामचा बार, 0 असेल तर प्रोग्रामिंगच्या फंक्शनचं काम होईल, 1 असेल तर एएलईच्या फंक्शनचं काम होईल. मग एएलईचं फंक्शन असताना पुन्हा तो काय करेल बेटा, तो आउटपुट म्हणून काम करेल. एएलईचं काम करताना तेव्हा तो आउटपुट म्हणून काम करेल आणि तो डीमल्टिप्लेक्सर म्हणून काम करेल. आउटपुट म्हणून पण आणि इट डीमल्टिप्लेक्सर. डीमल्टिप्लेक्सर म्हणजे काय बेटा, आता तुम्ही पिन डायग्राम मध्ये AD0 to AD7 बघितलं असेल, राईट. डीमल्टिप्लेक्सर म्हणजे काय ते समजतोय. डीमल्टिप्लेक्सर म्हणजे काय असतं बेटा, AD0 to AD7 आपण कन्सेप्ट बघितलेला आहे. पिन नंबर तुमच्या साधारणपणे पिन नंबर कुठून ते कुठपर्यंत AD0 to AD7 असतं बेटा, P0.0 to P0.7 AD0 to AD7 आहे. म्हणजे ती एकच पिन ऍड्रेस बस म्हणून पण काम व्हायची, डेटा बस म्हणून पण काम व्हायची. मग त्याला डीमल्टिप्लेक्स म्हणजे सेपरेट करायचं काम कोणाचं बेटा, एएलईचं आहे. एएलईचा फुल फॉर्मच काय बेटा, ऍड्रेस लॅच एनेबल. एएलईचा फुल फॉर्मच काय आहे, ऍड्रेस लॅच एनेबल. याचं मिनिंग काय झालं, ही जी पिन आहे ती ऍड्रेस बस आणि डेटा बसला सेपरेट करेल. ही जी पिन आहे ती ऍड्रेस बस आणि डेटा बसला काय करेल बेटा, सेपरेट करेल. पुन्हा एकदा एएलई ऑब्लिक प्रोग्रामचा बार, जेव्हा ती पिन 1 असेल तेव्हा ती डीमल्टिप्लेक्सर म्हणून काम होईल आणि ऍड्रेस बस आणि डेटा बसला सेपरेट करेल. कुठल्या पोर्ट मध्ये बेटा, पोर्ट 0. तीच पिन मल्टिप्लेक्सर म्हणून पण काम करेल, तीच पिन मल्टिप्लेक्सर म्हणून पण काम करेल, पण त्याला एक कंडिशन आहे. कंडिशन काय, ते का लॅचला कनेक्टेड पाहिजे. तो लॅच म्हणजेच एक आयसी असतो, त्या आयसीचा नंबर आहे बेटा LS373 लॅच. लॅच म्हणजेच आयसी आहे, लक्षात ठेवा. लॅचचं मिनिंग काय बच्चालो, आयसी मिनिंग आहे. लॅच म्हणजेच काय असतं तुमचं, आयसी असतं. ठीक आहे. बरं, एएलई बद्दल सांगितलं. एएलई फुल फॉर्म काय, ऍड्रेस लॅच एनेबल आहे. 1 असेल तेव्हा आउटपुट म्हणून काम, आउटपुट पिन म्हणून काम करेल. ते ॲज अ डीमल्टिप्लेक्सर म्हणून काम करेल फॉर ऍड्रेस अँड डेटा बस इनपुट 0. तीच पिन मल्टिप्लेक्सर म्हणून काम करेल कधी, पण जेव्हा ती कनेक्टेड असेल कशाला, LS373 लॅचला. 0 असेल त्यावेळेस ती इनपुट पिन म्हणून काम करेल आणि तिथे प्रोग्रामिंग म्हणून तिथे इनपुट घेतला जाईल. 0 असेल तर त्यावेळेस ती इनपुट म्हणून काम होईल आणि तिथे प्रोग्रामिंग घेतली जाते बेटा. 0 असेल तर ते इनपुट म्हणून काम होईल आणि तिथे प्रोग्रामिंग घेतली जाते. खूप 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 महत्वाचे कन्सेप्ट सांगितले बेटा. 1 2 3 4 5 आणि 6 पिना खूप महत्वाच्या सांगितल्या. याच्यानंतर माझे पोर्ट्सचे कन्सेप्ट चालू होते. याच्यानंतर माझे कुठले कन्सेप्ट चालू होते बेटा, पोर्ट्सचे. कळालंय? ओके चलो. आता बेटा हे शॉर्टकट्स तुम्हाला लिहून घ्यायचे असतील तर प्लीज लिहून घ्या. मग आता मी डिक्टेशन चालू करतो. शॉर्टकट्स लिहून घ्यायचे असतील तर लिहून घ्या. ओके, अपेक्षा ठेवतो झालं असेल. चलो पहिला आता XTAL1 चलो डॅश करून खाली लिहा. XTAL1 acts as an input pin. XTAL1 acts as an input pin for inverting oscillator amplifier. XTAL1 acts as an input pin for inverting oscillator amplifier. XTAL1 acts as an input pin for inverting oscillator amplifier and also acts as an amplifier and also acts as an input pin and also acts as an input pin for clock generator and also acts as input pin for a clock generator. पुन्हा एकदा सांगतो नीट ऐका. XTAL1 acts as input pin for inverting oscillator amplifier
XTL1 acts as an input pin for inverting oscillator amplifier and also acts as input pin for clock generator. ओके, अपेक्षा करतो झालं असेल. एक कोड सोडून खाली लिहा XTAL2. XTAL2 acts as output pin. XTAL2 acts as output pin for inverting oscillator amplifier. XTAL2 acts as an output pin for inverting oscillator amplifier. XTAL2 acts as output pin for inverting oscillator amplifier. ओके, पुढचं घ्या बेटा EA चा बार ऑब्लिक VPP. EA चा बार ऑब्लिक VPP हे शॉर्टकट ऑलरेडी लिहिलं असेल, लिहिलं नसेल तर आत्ता लिहून घ्या. EA चा बार ऑब्लिक VPP. चलो, EA चा बार can be either connected to the VSS or VPP. Sorry, VSS or VCC. EA चा बार can be either connected to the VSS or VCC. EA चा bar can be either connected to the VSS or VCC. पुढचा point. If EA चा bar is connected to the VSS, then 8051 will fetch the code. Then 8051 will fetch the code from external program memory. If EA चा bar is connected to the VSS, then 8051 will fetch the code from external program memory. पुढचा point. If EA चा bar is connected to the VCC, then 8051 will fetch the code. From internal program memory. पुढचं घ्या बेटा तिथेच VPP. VPP pin receives the supply voltage of 12.75 volt, which is also known as programming supply voltage. ओके, एक कोड सोडून खाली लिहा PSCN चा बार. हे शॉर्टकट लिहिलं नसेल तर लिहून घ्या. ओके, चलो. If PSCN चा bar is high, then it is deactivated. And it will fetch the code from internal program memory. If PSCN चा bar is high, bracket च्या आतमध्ये 1 लिहा. If PSCN चा bar is high, bracket च्या आतमध्ये 1, then it is deactivated. And it will fetch the code from internal program memory. पुढचा point. If PSCN चा bar is low, bracket च्या आतमध्ये 0, then it is activated and it will fetch the code from external program memory. Okay, पुढचं घ्या बेटा ALU ऑब्लिक प्रोग्रामचा पार्ट. ओके, ALU चा फुल फॉर्म ॲड्रेस लॅच इनेबल. लिहून घे तिथे ALU ब्रॅकेटच्या आतमध्ये ॲड्रेस लॅच इनेबल. ओके, ALU is the high output pin which is used to demultiplex the address and data bus. In port 0. पुढचा point. ALU pin is also used for multiplex. Only when it is connected to the latch LS373. ALU pin is also used for multiplex only when it is connected to the latch LS373. Puts a point. The same pin can be used as an input pin for programming. Okay. That's all बेटा. बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. पुढच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा कन्सेप्ट चालू होणार आहे, तो म्हणजे पोर्ट्सचा. कुठला बच्चा लो? पोर्ट्सचा. ओके बच्चा लो, दॅट्स ऑल. बाकीचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, गुड डे.